आताची सर्वात मोठी बातमी. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 3,000 रुपये जमा यादीत तुमचे नाव चेक करा. नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजना वेगाने पुढे जात आहे. सुरुवातीला योजनेच्या अंमलबजावणीसाठी तांत्रिक तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यामध्ये पात्र महिलांच्या खात्यात प्रायोगिक तत्वावर 1 रुपया जमा करून बँक खाते आधारशी जोडलेले आहे की नाही याची चाचणी घेण्यात आली. पैसे जमा होण्यास सुरुवात. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या घोषणेनुसार जुलै महिन्यापासूनचा 1,500 रुपयेचा सन्मान निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे, ज्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत. अर्ज प्रक्रिया. योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. महिलांना नारी शक्ती दूत ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रांवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध आहे. कागदपत्रे आणि पात्रता. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आणि ई-KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीत नसावे असे नियम आहेत. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा 3,000 रुपये. तारीख आणि वेळ जाहीर. मध्य प्रदेश शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी अतिशय महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. शासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये लाभार्थी बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. यासाठी शासनाने तारीख आणि वेळ अधिकृतरित्या निश्चित केली आहे. पैसे जमा होण्याची तारीख व वेळ. तारीख 12 सप्टेंबर 2025. वेळ सकाळी 10:30 या वेळेनंतर पात्र बहिणींच्या खात्यात DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे पैसे जमा. कसे तपासाल पैसे आले की नाही? बँक पासबुक अपडेट करा. जवळच्या बँकेत जाऊन तुमच्या खात्यातील व्यवहार तपासा. मोबाईलवर SMS अलर्ट. बँक व्यवहार झाल्यावर त्वरित SMS पाठवते. ATM मिनी स्टेटमेंट. कार्ड वापरून शेवटचा व्यवहार तपासा. PFMS पोर्टल. अधिकृत वेबसाईट. आधार क्रमांक टाकून लाभ जमा झाला का ते तपासता येईल. कोणाला पैसे मिळणार नाहीत. अपात्र लाभार्थींची स्वतंत्र यादी जाहीर केली आहे. ज्या बहिणींचे खाते आधारशी जोडलेले नाही किंवा DBT सुविधा सक्रिय नाही त्यांना रक्कम मिळणार नाही. चुकीची माहिती भरलेल्यांचे पैसेही थांबवले जातील. तर चला मित्रांनो, असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला व YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.